नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत देश आणि या भारताला आपण सेक्युलरिझम असलेला देश म्हणतो. निधर्मी असा हा देश आहे. पण त्याच वेळेला वास्तव हे आहे की आपल्या देशातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सगळ्यामध्ये जात आणि धर्म यांचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो. म्हणाला कितीही जरी आपण म्हटलं की आपण सेक्युलर आहोत तरी सुद्धा जाता जात नाही, जात हे वास्तव आहे. दुसरीकडं या सगळ्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळामध्ये प्रत्येकालाच आपापली मंदिरं, आपापली प्रार्थनास्थळं याच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी असते. मला नेहमी असं वाटतं की अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, पण त्याच्यापेक्षा सुद्धा माणूस जगतो ते कशावरती काहीतरी श्रद्धा आहे म्हणून. आता ही श्रद्धा कुठे असावी, कुणावर असावी हा पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण श्रद्धा असते, जगण्याच्या मूल्यांवरती असते, माणसांवरती असते, तत्वांवरती असते, परमेश्वरावरती असते. आणि मग परमेश्वर म्हणजे कोण हा पुन्हा जाती धर्मनिहाय बदलत असतो, पण श्रद्धा असते. आणि जेव्हा या श्रद्धेला ठेस पोचते किंवा श्रद्धेवरती काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात तेव्हा त्याच्यातून काय परिस्थिती निर्माण होते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती आज मला एका वेगळ्या संवेदनशील विषयावरती बोलायचे, जाणून घ्यायचे. सनातन संस्था म्हटल्यानंतर एक वेगळा दृष्टिकोन येतो. त्यानंतर जो तो आपापल्या धर्मासाठी काम करत असतो अशा लोकांकडे बघण्याचा पुन्हा एक वेगळा दृष्टिकोन असतो. कारण आजही आपल्या समाजामध्ये आस्तिक आणि नास्तिक, उजवे आणि डावे असे प्रवाह आहेत, असे गट आहेत. जो तो आपापल्या पद्धतीनं जीवन व्यतीत करत असतो, जगत असतो. पण मला असं वाटतं की याच भारतामध्ये घटनेनं दिलेला आपल्याला अधिकार आहे ते म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचं. आणि मला माझ्या पद्धतीनं, मला माझ्या दायऱ्यामध्ये माझ्या सामाजिक आणखीन माझ्या धार्मिक रूढी परंपरांचं पालन करण्याचं. सो मला असं वाटतं की आज या विषयावरती बोलताना आपल्याला अधिक थोडंसं बॉर्डर पण आखून घेऊन बोलायचे, समजून घ्यायचे. पण त्याच वेळेला आपली भूमिका काय आहे आणि समोरच्याची भूमिका काय आहे हे समजून घ्यायचे. त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये दोन एकाच क्षेत्रातील मान्यवरांना बोलवलं आहे. मी स्वागत करतो महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि आता जो राष्ट्रीय स्तरावरती काम करतोय या मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांचं. नमस्कार. त्याचबरोबर हिंदू जनजागरण समितीचे किरण डुसे आज आपल्या स्टुडिओत आहेत, त्यांचे स्वागत. दोघांचे स्वागत आहे. आपल्याकडे प्रत्येकाची एक जगण्याची पद्धत आहे, जगण्याची विचारशैली आहे, विचारधारा आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा विचारतो की मुळात अशा पद्धतीचा मंदिर महासंघ तयार करण्याची गरज का भासली, वेळ का आली? सर्वप्रथम तर मी श्रीराम जोशी आणि सर्व टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो की एका चांगल्या विषयावरती आपण चर्चा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मुळात मंदिर महासंघ असेल किंवा महाराष्ट्र मंदिर महासंघ स्थापनेची आवश्यकता का हा प्रश्न आम्हाला साधारणपणे 2008लाच पडला होता. की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये संघटन आहे. अगदी रस्त्यावरती रिक्षावाल्यांचं संघटन असतं, डॉक्टरांचं संघटन आहे, वकिलांचं आहे, कामगारांचं संघटन आहे, पत्रकारांचं सुद्धा संघटन आहे. तर मग प्रत्येक क्षेत्रात कार्य करताना संघटन आहे. हिंदू धर्मातली सगळ्यात मोठी मूलभूत आधारशिला ज्याला आपण मंदिर म्हणतो. आज मंदिर आणि धर्म आपण वेगळा नाही करू शकत, मंदिर आणि हिंदुत्व आपण वेगळं नाही करू शकत. मग असं असताना सुद्धा आज अनेक प्रकारची मंदिरं भारतामध्ये आहेत. संत समाधी मंदिरं आहेत, पुरातन मंदिरं आहेत, ज्योतिर्लिंग आहेत, शक्तिपीठं आहेत, त्याचबरोबर ग्रामदेवतांची मंदिरं आहेत, ज्ञाती संस्थांची मंदिरं आहेत, समाजाची मंदिरं आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं असताना या सर्वांचं एक एकत्रितपणे कम्युनिकेशन असलं पाहिजे. आणि यांच्यासाठी, यांच्या समस्या सोडवण्यासाठी असेल, यांचे एक समन्वय साधण्यासाठी असेल, त्याचबरोबर एकंदरीत येणाऱ्या अडचणींच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी कुठलंही एक व्यासपीठ जे खऱ्या अर्थाने काम करण्यासाठी हवं होतं ते नव्हतं. ही एक कमकुवत बाजू आम्हाला लक्षात आली. आणि त्यानंतर मग आम्ही मंदिर महासंघाची सुरुवात केली. 2008ला तत्कालीन काँग्रेसचं शासन असताना विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख मंदिरांचं सरकार नियंत्रण करणार अशा प्रकारचा अगदी उद्घोष करून GR आणण्याचा प्रयत्न चालू होता त्याच्यामध्ये. तर त्यावेळेस मंदिरे आणि धार्मिक संस्था महासंघ या नावाने सुरुवात झालेला हे आपला महासंघ. त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण याला विरोध केला सगळीकडे. की तुमची अशी भूमिका होती आणि आजही आहे की अशा मंदिरांवरती सरकारचं नियंत्रण असता कामा नये? बिलकुल नाही.
पण मग सरकारकडनं तुम्हाला काही अपेक्षा असतात, मागण्या असतात, पण मग त्याच सरकारनं नियंत्रण आणलं तर बिघडलं कुठं? सरकारनं नियंत्रणात घेऊनच मागण्या पूर्ण करत असं कुठेही नाहीये. त्यामुळं मंदिरं सरकारनं नियंत्रणात घ्यायचा काय अधिकार आहे सरकारला, हा मूलभूत प्रश्न आहे. मी त्याच्यावर टेक्निकली आणि लिगली पण तुम्हाला नंतर याच्याविषयी सविस्तर सांगेल. पण हा प्रश्न मी श्रोत्यांना सुद्धा विचारतो की आज देशभरामध्ये मला एक कुठली तरी मस्जिद किंवा मदरसा असा दाखवा की ज्याच्यावर सरकारनं नियंत्रण केलेलं आहे. एक कुठलंही चर्च असं दाखवा की ज्याच्यावर सरकारनं नियंत्रण केलेलं आहे. मग आपण संविधानाचे बोलतो सगळेजण, या देशात संविधानाने सगळं चालतं, देश सेक्युलर आहे. आर्टिकल 14 आर्टिकल जे आपलं याच्यातलं धारा किंवा कलम आर्टिकल 14 असं म्हणतं की समानता आहे देशामध्ये सगळीकडे. मग समानता म्हणजे मुसलमानांसाठी वकफ बोर्ड, मदरसांसाठी मस्जिदींसाठी वकफ बोर्ड, चर्चसाठी डायोसेशन सोसायटी आणि हिंदूंच्या मंदिरांचं सरकारीकरण, हा कुठला न्याय, ही कुठली समानता आहे? मग हा मूलभूत भाग आपण डोळ्यासमोर ठेवून देशभरातली 4.5 लाख मंदिर की ज्या सरकारच्या नियंत्रणात आहे. बरं, आस्थावान सरकार असेल तर वेगळा भाग राहतो. केरळ सारखं सरकार ज्या ठिकाणी कम्युनिस्टांचं राजवट आहे, त्या ठिकाणी देवाला मानणं तर सोडा, नास्तिक आहे जी मंडळी, त्या मंडळींचा देवाच्या पैशावर डोळा आहे. देवाला येऊन हात नाही जोडणार कोणी, पण देवाच्या मंदिरातला पैसा मात्र त्यांना हवा आहे. हे कशासाठी हवं आहे? पण म्हणजे तुमचा आत्ताचा जो काही म्हणणं आहे किंवा भूमिका आहे ही केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण देशव्यापी, संपूर्ण देशभराची भूमिका मांडतोय. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज ज्या कोल्हापुरात आपण बसलोय, या कोल्हापुरातलं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणार आपलं महालक्ष्मीचे देवस्थान, या मुद्द्याला सुद्धा आम्ही सुरुवात केली 2015 पासून की 3067 मंदिरं आहेत. एकदा म्हणतात की माहितीच्या अधिकार आमच्याकडे 23,000 एकर जमीन आहे, एकदा म्हणतात आमच्याकडे 18,000 एकर जमीन आहे. 7,000 एकर जमिनींचा घोटाळा. 1985 पासून जी रॉयल्टी भरली पाहिजे सरकारकडे, शाहूवाडी या भागात जी बॉक्साईटच्या खाणी आहेत त्याच्या रॉयल्टीचा पैसा भरलेला नव्हता. कित्येक वर्ष ऑडिट झालेलं नव्हतं. आम्ही 2015ला जेव्हा हे सुरू केलं आंदोलन, हे सगळं त्यानंतर CID चौकशी लागली आणि खंत आहे. आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना बी न्यूजच्या माध्यमातून सांगतो की आपण आवाज पण उठवला पाहिजे. आपण ही मागणी केली पाहिजे की 2015 पासून जर या मंदिराची CID चौकशी लागलेली आहे तर आजपर्यंत हा अहवाल विधानसभेत सगळ्यांसाठी खुला का नाही करण्यात आला, हा प्रश्न आहे. सरकार बदलली, सरकार कुठलंही असू त्याच्यामध्ये, पण जर देवाच्या पैशाच्या मध्ये अपहार झालेला असेल, जमिनींच्या मध्ये घोटाळे झालेले असतील, कारभार व्यवस्थित चाललेला आहे त्या ठिकाणचा, तर मग हे का जे मनकर्णिका कुंड आहे आता आमच्या मागणीनंतर ते खुलं करण्यात आलं, ते पण ते शिवसैनिकांनी पाडलं का तर त्या भावना दुखावणार होतं की ज्या ठिकाणचं पाणी, पवित्र पाणी देवीला स्नान घालण्यासाठी किंवा भक्तांसाठी वापरलं जायचं, त्याच्यावरती ते बुजवून त्या ठिकाणी सार्वजनिक टॉयलेट बाथरूम बांधण्यात येतं. बरं, ते शिवसैनिकांनी पाडल्यानंतर आता खुलं झालंय, 1.5 वर्ष झालं काम चाललंय, अजून किती वर्ष चालणार आहे काम त्याच्यामध्ये, तेही खुलं केलं गेलं पाहिजे. मुद्दा महालक्ष्मी देवस्थानचा नाहीये, मुद्दा सरकारीकरणाचाच आहे असं नाही. याच्यामध्ये आज मंदिरांचं आध्यात्मिक महत्त्व जर बघितलं तर मी सांगतो, मंदिरांमधनं कीर्तनं चालतात, भजनं चालतात. मंदिर एका प्रकारचं आमच्यासाठी विद्यालय आहे. मंदिरांमधनं आज पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, अनेक भागांमध्ये देवाला कौल लावला जातो आणि देवाकडं हे काम व्हावं की न व्हावं यासाठी मागणी केली जाते. म्हणजे आमचं मंदिर न्यायालय सुद्धा आहे. अनेक मंदिरातनं उपचार, आध्यात्मिक उपचार केले जातात, म्हणजे आमचं मंदिर औषधालय सुद्धा आहे. आणि ज्या ठिकाणी देवाचा वास असतो असं देवालय आहे, न्यायालय आहे, विद्यालय आहे, औषधालय आहे, अशा प्रकारचं आमचं आध्यात्मिक महत्त्व असणारं मंदिर आहे. ह्या मंदिराचं महत्त्व एवढं सगळं असताना आज ते सरकारच्या ताब्यात असू नये. त्याचबरोबर मंदिरांच्या दृष्टिकोनातून एक व्यापक अर्थाने विचार केला गेला पाहिजे. पूर्वीच्या काळी राजे रजवाडे हे मंदिरांना दानधर्म करायचे, मंदिरांचा जीर्णोद्धार करायचं, मंदिरांचं संवर्धन करायचे. आज दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की जे कुठले राजे, मला कुठल्या विशेष पक्षाबद्दल बोलायचं नाहीये, पण मंदिरातली लूट आज आंध्र प्रदेशचं सरकार त्यांच्या बालाजीच्या मंदिरामधनं दरवर्षी 500 कोटी रुपये सरकार चालवण्यासाठी घेते. अशी किती उदाहरणं मी तुम्हाला सांगू याच्यामध्ये. त्यामुळे ओव्हरऑल मला एक सांगा की याच्यातला एक अतिशय तुम्ही कळीचा मुद्दा उपस्थित केलाय. मंदिरामध्ये जे पैसे येतात ते भाविकांनी टाकलेले असतात, म्हणजे जनतेने टाकलेले असतात. बरोबर. मग जनतेनं अर्पण केलेल्या पैशांचा विनियोग जर पुन्हा त्या जनतेच्याच कल्याणकारी योजनांसाठी केला तर चुकलं कुठं? अतिशय महत्त्वाचा मुद्दा विचारलाय आणि हा मुद्दा आवर्जून सगळ्यांनी विचारात घेतला पाहिजे. मला हा प्रश्न पडतो, सिद्धिविनायक मंदिराची माहितीच्या अधिकारात आलेली माझ्याकडे माहिती आहे. 100 लोकांची यादी काढलेली आहे. 40 लोकांची नावं आहेत जे अन्य धर्मीय आहेत. शेख इस्माईल असेल, शेख इब्राहिम असेल, किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कॉन्व्हेंट स्कूल आहे की ज्या कॉन्व्हेंट स्कूलला 10 लाख रुपये सिद्धिविनायक मंदिराने डोनेशन दिलेलं आहे. प्रश्न हा आहे, देवाच्या मंदिरात जाणारा पैसा हा भक्त अर्पण करतो, हिंदू भक्त अर्पण करतो. कोणी, मी म्हणते भक्ताला जाती धर्माचं आपण असं असलं पाहिजे. आयडियल हे बरोबर आहे, पण जाणारे 99.99% कोण आहे त्याच्यामध्ये?
मग हा जर पैसा अर्पण केला जातो, ठीक आहे, तिथंही आपण समजून जाऊ की हा पैसा अर्पण केला आणि पुढे वापरायचा. मग आम्ही टॅक्स कशासाठी देतोय? जर आम्ही टॅक्स देतोय सरकारला, विकास कामांसाठी देतो आहे, त्याचा पैसा त्या तिकडे वापरला गेला पाहिजे. मंदिरातला पैसा परत विकास कामांसाठी कशासाठी? मग मंदिरातल्या पैशांचं करायचं काय? आता हा महत्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये की मंदिरांच्या पैशातला आज जर तुम्ही महाराष्ट्रभरातलं बघितलं तर लाखो अशी मंदिर आहे देशभरात, महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये सुद्धा. तर या मंदिरात अनेक ठिकाणी असे की जिथे जीर्णोद्धाराची अवस्था आहे. तुम्हाला अगदी अंबरनाथचं शिवमंदिर आहे त्याच्यामधलं, त्या ठिकाणची अवस्था आम्ही बघितली तर पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी त्याच्यामध्ये आतमध्ये येतं. आता कुठेतरी राज्य सरकारनं घोषणा केली. अशी अनेक पुरातन मंदिरं आहेत, ऐतिहासिक मंदिरं, ज्यांचे जीर्णोद्धार करणं आवश्यक आहे, त्याचं संवर्धन होणं आवश्यक आहे. मंदिरांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी गोशाळा होऊ शकतात, अनेक ठिकाणी गुरुकुलं निर्माण होऊ शकतात, मंदिरांच्या भक्तांच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतात. हे करणं आवश्यक आहे ना. मंदिराच्या माध्यमातून तुम्ही धार्मिक दृष्टिकोनातून सुरुवात करा, त्याला कोणाचाही विरोध नाही त्याच्यामध्ये. पण या मंदिराच्या पैशातनं चांगल्या शाळा, महाविद्यालय, चांगली हॉस्पिटल असं तयार व्हावं असं का म्हणत नाही तुम्ही? असं म्हणत नाही याचं कारण आहे की सामाजिक कामं करण्यासाठी ऑलरेडी सरकारला लोक पैसा देत आहेत, टॅक्स देत आहेत, सरकारनं त्या गोष्टींमध्ये सुविधा सरकार करतं आहे. परत या मंदिरातला पैसा सामाजिक कारणांसाठी कशाला? बरं, पुढचा मुद्दा आहे, सामाजिक कारणासाठी वापरल्यामुळे बिघडलं कुठं? पण बिघडलं म्हणजे काय? शेवटी तेच एक पायंडा पडत जातो की मंदिरातला पैसा हा आपण कुठेही वापरू शकतो. हा अधिकार कोणी दिला? बरं, तुम्ही वापरणार आहे तर पुढचा प्रश्न मी उपस्थित करतो, हा नियम जर हिंदू 2 पावलं पुढे येऊन या निर्णयाचं स्वागत करत असतील तर किती मुसलमान त्यांच्या मशिदीमधनं आमचा पैसा सगळ्यांसाठी वापरा असं घोषित करतील? किती ख्रिश्चन आमच्या चर्चमधनं पैसा वापरा सामाजिक कारणांसाठी असं घोषित करतील? नाही. कोरोना काळामध्ये संपूर्ण देशभरात यादी प्रसिद्ध झाली. सर्वच धर्मियांनी आता याचा विचार केला पाहिजे. आणि काही ठिकाणी होतंय म्हणजे मुस्लिम किंवा ख्रिश्चन बांधवांकडून त्यांच्या पैशाचा विनियोग सामाजिक कारणांसाठी सुद्धा केला जातोय. जसं आज आपण तिरुपती देवस्थानकडनं पण काही सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडनं पण सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. म्हणजे देवस्थान समितीच्या यापूर्वीच्या अध्यक्षांनी प्रयत्न केला होता की अतिशय चांगली लॅब तयार करावी, ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना 10 रुपयामध्ये रक्ताच्या चाचण्या तिथं तपासून करून देतील. हा चांगला उपक्रम होता. नाही, तो मुद्दा मंदिराकडनं हॉस्पिटल काढलं जावं किंवा मंदिराकडनं भक्तांसाठी सुविधा करण्यात यावं त्याच्याविषयी दुमत नाही. आज शिर्डीचं मंदिर हॉस्पिटल चालवतच ना. पण याच मंदिरातनं पैशातनं तुम्ही जर एखादं धरण बांधण्यासाठी वापरणार असाल, तुमच्या विधानसभा क्षेत्रात काहीतरी रस्ते बांधण्यासाठी वापरणार असाल, महामहिम प्रतिभाताई पाटील केवळ 2 तासांच्या दौऱ्यासाठी शिर्डीला येणार होत्या, 93 लाख रुपये खर्च करून 2 दिवसासाठी रस्ता बांधण्यात येतो. हा पैशाचा अपव्यय नाहीये का? या दृष्टिकोनातून विचार झाला. तुमच्याकडे पुन्हा येतो मी. मला किरण दुसरे तुम्हाला विचारायचंय की एकीकडे तुम्ही हिंदू जनजागरण समितीचं काम करता, यापूर्वी सुद्धा आपण बऱ्याचदा बोललेलो आहे, इथेही तुम्ही येऊन गेलेला आहात. मला तुम्हाला विचारायचंय की अजूनही आपल्या देशामध्ये गरिबी आहे, आपला देश अजूनही विकसनशील देश आहे. अशा वेळेला आपण अजूनही किती काळ जाती, धर्म, मंदिरं ह्याच्यातच अडकून पडणार आहोत? त्याच्याऐवजी शिक्षण, AI सारख्या नवीन युगातल्या नव्या हाका समजून घेऊन द्यायचं शिक्षण, याबद्दल आपण का नाही अधिक लक्ष केंद्रित करत? म्हणजे मुळामध्ये देशाचा आपण विचार केला तर मुळात भारताचा विचार करताना अध्यात्म हे आपल्या भारताचं मूळ आहे. आणि अध्यात्माचा विचार करत असताना हिंदू धर्म हे त्याचं पाया आहे. आणि आज जाती धर्माच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मुळामध्ये हिंदू धर्म इतका व्यापक आहे की हिंदू धर्म ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अगोदरच केलेला आहे आपल्या धर्माने. आणि ह्या धर्माने विचार करत असताना त्याच्यामध्ये आज हे जे ध्रुवीकरण झालेलं आहे जातीपातीचं, हे मुळात धर्माची ही शिकवणच नाही आहे. हे कुठेतरी स्वार्थासाठी अशा प्रकारचं ध्रुवीकरण केलं गेलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये पूर्वीपासून वर्णव्यवस्था आहे आणि त्या वर्णांमध्ये कौशल्यानुसार हे सगळं वर्णांचं विभाजन त्या काळात झालं होतं. पण तो काळ बदलला, आता काळ नवीन आहे. इथं आता वेगवेगळी स्किल्स आपल्याला अडॉप्ट करण्याची गरज आहे. शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. एकीकडे आपण सर्व प्रकारे समानता पण मान्य करतोय, मानतोय. मग अशा वेळेला जे भले बुरे जे घडून गेले त्यातल्या ज्या गोष्टी नको होत्या त्या विसरून नव्या काळातल्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत, हे मान्य होत नाही का? कसं आहे की नव्या काळातल्या गोष्टी जरी स्वीकारल्या गेल्या पाहिजे, याला हिंदू धर्म सहमतच आहे. म्हणजे आता आपण अजूनही जर म्हटलं की नाही आपण घोडागाडीतनच प्रवास करणार, कसं शक्य आहे? म्हणजे मला असं कुठल्याही पद्धतीत मला पोल्युशन नकोय म्हणून मी आपलं जुन्या बैलगाडी आणि घोडागाडी वापर करतो, ते आता प्रॅक्टिकली शक्य नाही. याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य काय की आपला धर्म लवचिक आहे पहिल्यापासूनच. आपल्या धर्माचा जर आपण विचार केला तर रामायणातलं जे काही तत्वज्ञान आहे ते नंतर काही काळानुसार महाभारतात थोडं बदललेलं आहे.
त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेचं परत एकदा वेगवेगळ्या पद्धतीने निरूपण केलेलं आहे. याचा अर्थ काय तर काळानुसार, त्यातल्या परिस्थितीनुसार, भक्तांनुसार थोडाफार बदल त्याच्यामध्ये संतांनी सुद्धा केलेला आहे. याचा अर्थ आपला धर्म मुळातच लवचिक आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की जी मूळ श्रद्धा आहे त्या श्रद्धेवर कुठेतरी घातला जावा. जसं आता तुम्ही म्हटलात घोडागाडीचं आता गाडीमध्ये रूपांतर, त्याला निश्चितच स्वागत आहे, कारण काळानुसार हे सगळं बदलतं आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की श्रद्धेवर किंवा हिंदू धर्माची मूलभूत तत्व आहे त्याच्यावर कुठेतरी पायबंदी यावी. तर आपला उद्देश काय की हिंदू धर्म हा मुळातच सगळ्यांना घेऊन चालणारा धर्म आहे. पहिल्यापासून आपल्या धर्माची शिकवण काय तर वसुधैव कुटुंबकम, पूर्ण वसुधा म्हणजे पृथ्वी हे माझं कुटुंब आहे, अशी व्यापक आपली शिकवण आहे. आणि अशा शिकवणीचं आचरण जो व्यक्ती करतो तो खरा हिंदू, हे आमचं तत्व आहे पहिल्यापासून, किंवा आम्ही ते समाजाला सांगत आहोत. आणि या धर्माची आज जगाला काय आवश्यकता आहे, कारण की हिंदू धर्म जर या जगामध्ये स्थापित झाला तरच खऱ्या अर्थाने सुख, समाधान आणि शांतता नांदू शकते. मग तुम्ही मानवता धर्म मानता का नाही? हिंदू धर्मच मुळात मानवता धर्म सांगणार आहे. अन्य धर्म काय सांगतात हे आज जगाने पाहिलेलं आहे. इराण इराक असेल, इस्रायल पॅलेस्टाईनचा संघर्ष असेल, की अन्य पंथ, मुळात ते पंथ आहेत, ते समाजाला कसा संदेश देत आहे आपण सगळेजण बघत आहोत. पण प्रत्येक जाती धर्मामध्ये असे अपवाद असतातच. म्हणजे कुठलाच परमेश्वर कोणताच जाती धर्म सांगत नाही की आपापसात भांडा, लढा किंवा एकमेकांचा तिरस्कार करा, द्वेष करा, असं कधीच कोण सांगत नाही. कुठल्याच जाती धर्मातले कुठलेच संत महात्मे सांगत नाहीत. हे सगळं माणसाच्या षड्रिपूंमधनं, त्यांच्या वृत्तीतनं तयार झालेलं आहे. पण मला तुम्हाला जे विचारायचं आहे की त्यानुसार विज्ञान एकीकडे आपण मान्य करतोय, विज्ञानानं केलेली प्रगती आपण बघतोय. आज आपण हे जे काही शूट करतोय, लोकांपर्यंत जाणार आहे, हे सगळं ही विज्ञानाचीच एक त्याची प्रचिती आहे. मग अशा काळामध्ये आपण किती काळ नव्या जनरेशनला, नव्या पिढीला अजूनही हा हिंदुत्ववाद, तुमची मंदिरं याच्यातच अडकून ठेवणार आहोत? मुळामध्ये मगाशी जसं व्यापकता सांगितली आपल्या धर्माची, तसं आपल्या धर्माचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की ह्या विश्वामध्ये सर्वात वैज्ञानिक धर्म कुठला असेल तर तो हिंदू धर्म. आपल्या धर्मामध्ये ज्या काही चालीरीती आहेत, परंपरा आहेत, त्याचं पूर्णपणे सायंटिफिक एक्सप्लेनेशन आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे, वैज्ञानिक स्पष्टीकरण. तुम्ही आता तुमच्या कपाळावरती एक असा नामसदृश्य कुंकू लावलेला आहे, किंवा हिंदू धर्मामध्ये कुंकू लावण्याला महत्व आहे असं म्हणतात. काय त्याच्या मागे शास्त्र आहे? मग त्याच्यामागे शास्त्र असे की त्याच्यामागे दोन्ही दृष्टिकोनातून शास्त्र सांगता येतील. प्रथमतः आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेस शास्त्र समजून घेतो तर हिंदू धर्मानुसार प्रत्येक पुरुषामध्ये भगवान शिवाचा अंश असतो आणि प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गादेवीचा अंश असतो. आणि ज्यावेळेस आपण आपल्या कपाळावर नाम ओढतो त्यावेळेस आपण आपल्यातल्या शिवतत्वाला जागृत करतो, असं त्याच्या मागचा आध्यात्मिक अर्थ आहे. हा मेकअप झाला? मेकअप नव्हे हा. याच्या मागे ज्यावेळेस एखादा व्यक्ती आहे तर त्यावेळेस तो कृती करतो तेव्हा त्याला त्याची अनुभूती येते. दुसरं एक उदाहरण सांगतो आपल्याला. वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर सायन्स सुद्धा सांगतं, ॲक्युप्रेशर जे आता आहे मेडिकल थेरपीमध्ये, तर ज्यावेळेस इथे टिळा लावला जातो त्यावेळेस एक प्रकारचा बिंदू दाबन होतं आणि त्याच्याही शरीराला पॉझिटिव्ह एनर्जी घेण्यासाठी फायदा होतो, असे त्याच्या मागचं सायन्स आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक भरपूर प्रश्न आहेत माझ्याकडे, पण आता मला गणवट साहेब तुमच्याकडे यायचंय. तुम्ही आता जेव्हा सांगताय की मंदिरांवरती सरकारचं नियंत्रण नको, ॲट द सेम टाइम याच कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अनेक गडांवरती अतिक्रमण झालेलं आहे, त्या संदर्भात सुद्धा तुम्ही बोलत असता. तिसरीकडं तुमची तुमचं असं एक म्हणणं आहे की ही सगळी मंदिरं जी आहेत त्यांच्यावरती सरकारचं नियंत्रण नसताना त्यांच्याकडं जो येणारा पैसा आहे त्याचा विनियोग नेमका कुठं करायचा याच्याबद्दलचा काही विचार झालाय का? ते सांगण्याच्या आधी मी जे आपल्या वक्तव्यातनं पुन्हा पुन्हा येत आहे किंवा आत्ता विचारलं या ठिकाणी की मंदिर, हिंदू धर्म, मंदिरांशी जोडलं जाणं म्हणजे हे जातीपाती. मला काय वाटतं माहिती का की कोणत्याच जाती धर्मामध्ये ब्लाइंडनेस असता कामा नये. ज्याला आपण म्हणतो की अत्यंत कडवटपणानं किंवा अत्यंत ज्याला आपण म्हणतो की धर्माचा अतिरेकी अभिमान हा तुम्हाला रसातळाला नेऊ शकतो आणि त्याच्यातून समाजामध्ये कलह निर्माण होतो. 100% मी तुमच्याशी सहमत आहे. पण हिंदू धर्मामध्येच हे आहे हा जो एक नॅरेटिव्ह सेट केला जातो ना, ह्याच्याविषयी माझा आक्षेप नाही. धर्मांध हा शब्द सगळ्याच जाती धर्मांना लागू होतो. तुमच्यासाठी मी म्हणत नाही, ओव्हरऑल समाजामध्ये जी चर्चा असते की जातीविषयी बोलायचं म्हटलं तर हिंदू धर्मीय मंदिरात जातात म्हणजे मागासलेले आहेत. हा नाही, आता ती एक फॅशन झाली आहे. आम्ही पुरोगामी आहोत. पुरोगामी म्हणजे काय? हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे पुरोगामी असं नाहीये ऍक्च्युली अभिप्रेत, पण तसं झालंय हे दुर्दैव आहे. मुळात जात आणि वर्ण ह्याच्यामधला भेदच आतापर्यंत लोकांना लक्षात आलेला नाही. भगवान श्रीकृष्णाने गीतेत जे सांगितलंय की चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशा, ह्याचा अर्थ काय हे आमच्या पुरोगाम्यांनी कधी समजूनच घेतलं नाही. ह्याचा अर्थ असा आहे
त्याला आम्ही जातीचं लेबल लावतो आणि मग वर्ण म्हटलं की जात हा मुद्दा पुढे आणला जातो. ॲक्च्युली प्रत्येक व्यक्ती दिवसातनं 4 वेळा 4ही वर्णातनं कार्यरत असतो. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये काहीतरी झाडून काढता, स्वच्छता करता, त्यावेळेस तुम्ही शूद्र वर्णाचं काम करत असता. तुम्ही ज्यावेळेस कोणाशी बौद्धिक चर्चा करता त्यावेळेस तुम्ही ब्राह्मण वर्णाचं कार्य करत असता. तुम्ही अन्यायाविरुद्ध लढता त्यावेळेस तुम्ही क्षत्रिय असता. तुम्ही व्यवहार करता त्यावेळेस तुम्ही वैश्य असता. प्रत्येक व्यक्ती हा दिवसातनं 4 वेळा, कमीत कमी 4 वेळा 4ही वर्णातनं काम करत असतो. परंतु आमच्याकडे सो कॉल्ड सेक्युलरवाद्यांनी एक नॅरेटिव्ह सेट केला आहे की वर्ण म्हणजे चुकीचं, वर्ण म्हणजे ब्राह्मण, वर्ण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. मुळात ह्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजे. जात वाढवण्याचं काम ह्या पुरोगाम्यांनी आणि आमच्याकडे पॉलिटिकल लोकांनी केलेलं याच्यामध्ये. आज कोण जात मानतं मला सांगा याच्यामध्ये. बरं, मंदिराच्या दृष्टीने आपण बोलतो, युवा वर्ग मंदिरात जातो किंवा अनेक हिंदूंनी मंदिरात जायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे. आज मार्क झुकेरबर्ग सांगतो की भारतात आल्यावर मी अमुक अमुक आश्रमात जातो, ते मात्र सगळेजण स्वीकारतात. त्यांनी कृती केली की आम्हाला अगदी स्वाभिमान वाढवणारी असते याच्यामध्ये. आमच्याकडं गुगलचा पिछाई ज्यावेळेस आमच्याकडे हिंदू धर्माचं कौतुक करतो त्यावेळेस आम्हाला स्वाभिमान वाटतं त्याच्यामध्ये. मग हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व मार्क झुकेरबर्ग मंदिरात येतो म्हणून नाहीये, मुळात धर्माचं श्रेष्ठत्व म्हणून आमच्याकडे लोकांना यावंसं वाटतंय. पण याच हिंदू धर्मातल्या अनेक संतांनी असं सांगितलेलं आहे की त्यासाठी परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी, परमेश्वरासमोर लीन होण्यासाठी, त्याची आळवणी करण्यासाठी मंदिरात जायची गरज नाही. परमेश्वर चराचरात आहे, तो प्रत्येक माणसात आहे, प्रत्येक सजीवात आहे. सगुण निर्गुण असा दोन्ही परमेश्वर आहे. मग देवळात जायची गरज काय? मी इथं बसून नमस्कार केला, मनोभावे नमस्कार केला तर तो परमेश्वरापर्यंत जातो. 100%. अशा गोष्टींना सुद्धा हिंदू धर्माने मान्यता दिली. आमच्याकडे चारवाकांची नीती, सांगतो ना, 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. आमच्याकडे चारवाकांना सुद्धा चारवाकांची नीती मान्य केली जाते, नास्तिकांना सुद्धा आमच्याकडे मान्यता आहे याच्यामध्ये. पण जी एक बाजू हायलाईट केली जाते ना की हिंदू धर्मात जर मंदिरात जाऊ नका सांगितले, कुठेही परमेश्वर भेटतो, हीच बाजू हायलाईट का केली जाते? ह्याला निर्गुण तत्वाची साधना म्हणतात. आणि सगुण साकार ईश्वर आहेच ना. आज 99% 80% लोक जे आहेत ती लोक भक्ताला मंदिरात गेल्यावर मूर्ती पाहिल्यावर भावजागृती होते, श्रद्धा त्याची त्यानंतर बसते. ह्याचीही मान्यता आपल्या धर्मामध्ये आहे आणि दुसऱ्या ह्याची पण मान्यता आहे आमच्याकडे. ह्याचा अर्थ घरी बसून देवाला आराधना केली म्हणजे पोचत नाही असंही नाहीये, हेही आमच्या धर्माने मान्य केलेलं आहे. आमच्याकडे आम्ही मूर्तीपूजा मानत नाही, बाकी सगळे म्हणजे आमच्यासाठी अमुक अमुक असं म्हणणाऱ्यांसारखा आमचा धर्म फ्लेक्झिबल एवढा करून ठेवलाय आपण की त्याच्यामध्ये ह्या गोष्टींना मान्यता आहे सगळीकडे. मूळ प्रश्नाकडे येऊया. मंदिरात जमणाऱ्या पैशाचा विनियोग कुठे करावा असं तुमचं म्हणणं आहे? मंदिरात जमणाऱ्या पैशाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मगाशी मी सांगितलं, आज अनेक अशी मंदिरं आहेत जी ASIच्या ताब्यामध्ये आहेत. तुम्हाला मी घारापुरी जे एलिफंटा क्लेव्ह आहे त्या ठिकाणी पूर्णपणे लोक चप्पल घालून त्या देवाच्या मूर्तीपर्यंत जातात. ते तुमच्या ASI वाल्यांना चालतं, परंतु इथं फुल वाहिलं की म्हणणार नाही ना इथं श्रद्धेचं हे होतंय त्याच्यामध्ये असं, किंवा हे चालणार नाही याच्यामध्ये, नॅशनल मॉन्युमेंट आहे, हे आहे, स्मारक आहे सगळं. आमचं म्हणणं असं आहे की मंदिरात येणारा पैसा हा भक्तांच्या सुविधांसाठी, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, मंदिरातल्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत, मंदिराकडे आज अनेक गोष्टी करता येऊ शकतात. ज्या आधुनिक शिक्षणाचा तुम्ही विचार करताय, कुठल्याही एखाद्या मंदिराने समजा आधुनिक शाळा काढली, कॉलेज काढलं, त्याच्यामध्ये धार्मिक शिक्षण पण दिलं आणि त्याच्यामध्ये रेग्युलर शिक्षण पण दिलं, ह्याला कोणाचा विरोध असता कामा नये. पण आज आमच्याकडे दुर्दैवाची गोष्ट अशी की आमच्याकडे संविधानातलं आर्टिकल 30 असं सांगतं की तुम्हाला तुमच्या धर्मामध्ये धर्माचं शिक्षण तुम्हाला कुठं देता येणार नाही ह्याच्यामध्ये. मग आमचं म्हणणं आहे, गोशाळा असेल, आमच्याकडे गुरुकुलं असतील, व्यायामशाळा असतील, मंदिराने ह्या गोष्टी सुरू कराव्यात. छोटी अनेक मंदिर आहेत गावागावांमध्ये की ज्या मंदिराकडे दुर्लक्ष झालेलं आहे, त्या मंदिरांना दत्तक घ्यावं. मोठ्या मंदिराकडे ज्याच्याकडे पैसा येतो, ज्या सरकारच्या ताब्यामध्ये आहे. आणि यासाठी विशेष करून संत समाज संपूर्ण भारतभरात मागणी करतोय. दिल्लीमध्ये सुद्धा आता एक मोठं आंदोलन झालं. परवा मी कर्नाटकमध्ये आपल्या मंदिर महासंघाची 1-2 दिवसांची मंदिर परिषद झाली, त्याच्यामध्ये सुद्धा आपण मागणी केली की सरकार नियंत्रणातून मुक्त मंदिरं करून ही एक सनातन बोर्ड स्थापन करावं जे शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली चालेल आणि संपूर्ण देशभरामध्ये मंदिरांचं नियंत्रण धार्मिक दृष्टिकोनातून होईल. अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये करता येऊ शकतात. त्यामुळे मंदिरातला पैसा, जे निधी आहे, अर्पण आहे, तो केवळ आणि केवळ भक्तांसाठी आणि ज्या भक्तांनी ते अर्पण केले त्यांच्यासाठी वापरला जावा, त्यांच्या सुविधांसाठी वापरला जावा आणि मंदिराच्या दृष्टिकोनातून ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी वापरला जावा. तुम्ही जेव्हा तुमच्या मंदिर महासंघाचं समर्थन करताय त्याच वेळेला जर मुस्लिम बांधवांनी त्यांच्या प्रार्थनास्थळांसाठी वक्फ बोर्ड तयार केला असेल आणि वक्फ बोर्डच्या माध्यमातून ते त्यांचं कामकाज करत असतील तर तुमचा आक्षेप नेमका कोणत्या गोष्टींसाठी आहे? आक्षेप 2 गोष्टींसाठी आहे. पहिला तर या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झालेली आहे. जर या देशामध्ये धर्माच्या आधारावर फाळणी झाली आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान दिला तर उर्वरित देश हिंदूंचा पाहिजे होता, सुरुवात इथून होते. आपण ऑलरेडी भारतानं आपण हे निधर्मी राष्ट्र म्हणून आपण घोषित केलं, स्वीकारलेलं आहे. हे भारताने स्वीकारलेलं नव्हतं.
1976ला इंदिरा गांधींचं सरकार असताना, तत्कालीन पंतप्रधान ते असताना, इमर्जन्सीच्या कालावधीत तुम्ही अवैधरित्या अनाधिकृत पद्धतीने घटनेमध्ये बदल केला. घटनेतलं कलम या ठिकाणी 42 त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि इंडिया इज अ सेक्युलर अँड सोशलिस्ट कंट्री हा शब्द त्याच्यामध्ये घुसडला गेला. त्यानंतर भारत सेक्युलर झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं होतं त्याच्यामध्ये कुठंही सेक्युलर हा शब्द नव्हता आणि आमचा देश सेक्युलर नव्हता. मूळ संविधानामध्ये कुठेही सेक्युलर निधर्मी शब्द हा पुन्हा एक चर्चेचा आणि वादाचा मुद्दा निश्चितपणे नाहीये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ संविधान काढून बघा. नेहरूंनी सुद्धा किंवा ज्या संविधान सभा झालेली होती त्यावेळेस सुद्धा या मुद्द्यावर भरपूर चर्चा झालेली होती आणि भारतामध्ये लाखो करोडो लोक आस्थावान आहेत, श्रद्धावान आहेत. त्यामुळे इंग्लंडसारखा आमचा देश निधर्मी करण्यासाठी त्यांचा विरोध होता किंवा अन्य राष्ट्रांसारखं संविधान निधर्मी करण्यासाठी विरोध होता. पण 1976ला घटनेमध्ये दुरुस्ती केली गेली आणि त्या ठिकाणी या देशातल्या संविधानामध्ये हा शब्द घुसडला गेला. त्यानंतर आमचा देश सेक्युलर झाला. मुळात आमचा देश सेक्युलर नव्हता. ठीक आहे. असा प्रश्न आपला वक्फ बोर्डावरती आणि वक्फ बोर्ड हा मुद्दा ह्याच्यामध्ये सांगतो की वक्फ बोर्ड जर पाकिस्तानमधनं हिंदू फाळणीनंतर भारतात आले तर तिथल्या हिंदूंच्या जमिनी एक विशेष कायदा करून पाकिस्तान सरकारनं एनिमीज प्रॉपर्टीज ऍक्ट करून पाकिस्तान सरकारच्या ताब्यात दिल्या. मग भारतातले जे मुसलमान पाकिस्तानामध्ये गेले त्यांच्या या देशातल्या असलेल्या जमिनी सरकार जमा व्हायला पाहिजे होत्या. 1954ला नेहरू असताना त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी एक विशेष प्रावधान केलं आणि त्यानंतर वक्फ बोर्डची सुरुवात झाली. 1995ला या कायद्यामध्ये वक्फ ऍक्ट 1995 निर्माण करण्यात आला काँग्रेसच्या कालावधीमध्ये. 2014ला भयानक अशा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या की मायनॉरिटीज असलेले जे अन्य धर्मीय आहेत, जैन आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, इसाई आहेत, तुमचे पारशी आहेत, या सगळ्यांच्या जमिनी सुद्धा हे वक्फ बोर्ड ॲक्वायर करू शकतं अशा प्रकारचं प्रावधान करण्यात आलं. मुळात वक्फ बोर्डचा अर्थ काय? तो वक्फ बोर्ड म्हणजे अल्लासाठी. मुस्लिमांच्या मध्ये दत्तक पद्धती मान्य नाही, त्यांच्याकडे अडॉप्ट करणं मान्य नाहीये. मग एखादा मुस्लिमाला जर मुलं नसतील तर त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर काय करायचं तर स्वतःची जमीन वक्फला दान करायची, अल्लाला दान करायची. अशा प्रकारचं प्रावधान होतं. मग या जमिनी वक्फ बोर्डकडे असताना 2013ला ह्या कायद्याची अमेंडमेंट करण्यात आली की अन्य धर्मीय सुद्धा याच्यामध्ये दान करू शकतात आणि ती खऱ्या अर्थाने अडचणीची बाजू हिंदूंना ठरली. आज 2009ला ज्या वक्फ बोर्डकडं 4 लाख एकर जमीन होती, आज 2024ला 9,50,000 एकर जमीन आहे. हे आणली कुठे यांनी? बरं, आज प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती सुद्धा वक्फ बोर्ड दावा लावत आहे. आमच्या नवीन संसदेवरती परवा आमच्या माननीय पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू आले की नवीन संसदेवरती दावा लावतात ते वक्फ बोर्डचा. आणि धक्कादायक गोष्ट सांगतो परवाची की या ठिकाणचा मौलवी रिझवी जे आहेत त्या ठिकाणचे, त्यांनी तर कुंभमेळ्याची 54 बिघा जागा ही आम्ही दिली मुसलमानांनी हिंदूंना कुंभमेळ्यासाठी. अशा प्रकारचं वक्तव्य. तुम्हाला प्रसिद्धीसाठी वक्तव्य करायचं अनेक गोष्टी आहेत ना. मला सांगा, इस्लामची स्थापना 1500 वर्षापूर्वी झाली का? त्याच्या आधी आमचा हिंदू धर्म होता. गंगाकाठी असणारी जागा ही वक्फ बोर्डची कशी असेल याच्यामध्ये? आज 1500 वर्षापूर्वी याच्याबद्दल तुम्ही कायदेशीर लढाई काही लढताय का? 100% हा कायदाच रहित करावा. आत्ताच पार्लमेंटरी कमिटीची जी मीटिंग झाली जगदंबिका पाल यांच्या सोबत, याच्यामध्ये हिंदू जनजागृती समितीचे आमचे प्रतिनिधी होते, ॲडव्होकेट सगळे होते. आम्ही सजेशन्स दिलेले आहेत आणि सरकारला सांगितलंय वक्फ कायद्यामध्ये अमेंडमेंट किंवा सुधारणा नको आहे, वक्फ कायदा रहित झाला पाहिजे. कारण ज्या कायद्यामध्ये मुळात एवढे अवास्तव अधिकार दिले आहेत की एखाद्या वक्फच्या ठिकाणी काम करणारा जो स्टाफ आहे त्यांना पब्लिक सर्वंटचा दर्जा दिलाय. काय संबंध याच्यामध्ये? आज वक्फने एखाद्या प्रॉपर्टीला जर नोटीस काढली तर 2 महिन्याच्या आत जर कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं तर कायमस्वरूपी जागा त्यांच्यावर नावावरती होते. कोल्हापूरमधल्या एखाद्या जमिनीच्या, मंदिराच्या जमिनीच्या जागेवर जर वक्फ बोर्डनं नोटीस काढली, उठून आम्हाला छत्रपती संभाजीनगरला वक्फ ट्रिब्युनलमध्ये जावं लागतं, तिथं केस लढवावी लागते. आज कोल्हापूरमधल्या कितीतरी जागा वक्फ बोर्डनं दावा लावलेला त्याच्यावरती. वडंगे सारख्या ठिकाणी सुद्धा दलित बांधवांच्या जागेवर दावा लावलाय त्यांनी त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही नोटीस काढायची, कुठला तरी जुना रेफरन्स आणायचा आणि आमची जागा म्हणायची, हात वर करून रिकामे. नोटीस पाठवणारे तुम्ही, तक्रार करणारे तुम्ही, त्या ठिकाणी न्याय देणारे तुम्ही, कशा प्रकारे न्याय मिळणार आहे याच्यामध्ये? त्यामुळे आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे वक्फ कायदाच रहित झाला पाहिजे. जो जमिनी बळगावणार आहे, हिंदू मंदिरांच्या जमिनी बळगावणार आहेत. शेवटचं उदाहरण सांगतो की तुमच्या तामिळनाडूमध्ये तिरुचिरापल्ली म्हणून जिल्हा आहे, त्यातलं चिरू ते थिरई गाव आहे. त्या ठिकाणचा चंद्रशेखर स्वामींच्या 1500 वर्षापूर्वीच्या मंदिरावर तुम्ही दावा लावता. श्रीकृष्णाचं द्वारिका बेटावर तुम्ही दावा लावता. गुजरातच्या बडोद्याच्या तुमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर दावा लावता. तुमच्या चंद्रशेखर आझाद मैदान जे आहे बिहारमधलं, जे आमच्या स्वातंत्र्य सेनानींचं आहे,
त्या ठिकाणी तुम्ही दावा लावता. अशी किती उदाहरणं मी तुम्हाला सांगू याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही नोटीस पाठवायची आणि तुमची जमीन आहे असं घोषित करायचं, आणि मग ज्याची जमीन आहे त्यानं ती सिद्ध करायचं ही Exactly. माझी जमीन आहे म्हणून. त्यांनी पुरावे आणायचे, त्यांनी लाईट बिल आणायचं, त्यांनी पाणीपट्टी आणायची, आणि आमचं वडलोपार्जित जमीन कशी हे सिद्ध करायचं याच्यामध्ये. म्हणूनच वक्फ कायदा हा खूपच वादग्रस्त बनलेला आहे. पण आता तुम्ही बोलताना एक उल्लेख केला होता त्याच्याकडे येतो, तो म्हणजे कुंभमेळा. मुळात कुंभमेळा म्हणजे काय, आणि एकूणच आता ह्या कुंभमेळ्याची खरंच गरज आहे का? इतके सगळे लोक एका ठिकाणी जमतात, त्याच्यातून प्रशासनावरती प्रचंड ताण येतो. तसं बघितलं तर एक प्रकारे आपण त्यातून आपल्या सगळ्या नद्यांचं प्रदूषण वाढवतो असं वाटत नाही का? बिलकुल नाही. काय गरज आहे कुंभमेळ्याची? एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. मुळात कुंभमेळा का भरतो मी त्याचं अध्यात्मशास्त्र तुम्हाला सांगतो, की ज्यावेळेस दानव आणि देवता ह्यांच्यामधलं एक मंथन चालू होतं, अमृत मंथन, आणि त्यावेळेस अमृत कलशामधनं जे 4 थेंब ज्या ठिकाणी पडले, नाशिक असेल, तुमचं उज्जैन असेल, हरिद्वार असेल, या सर्व ठिकाणी, किंवा आताचं प्रयागराज असेल, या ठिकाणी हा पवित्र कुंभमेळा भरवला जातो. ही श्रद्धा आहे. पण आता काळाच्या ओघामध्ये त्यावेळीची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या बघितलं, आणि लाखांच्या घरामध्ये अवघ्या 15 दिवसामध्ये लोक येतात, तिथल्या प्रशासनावरती ताण येतो, तिथं राहणाऱ्या त्या शहरातल्या बाकीच्या लोकांवरती प्रचंड एक प्रकारे अन्याय होतो असं मला वाटतं. नाही, व्यक्तिगत मत वेगळं असू शकतं, परंतु आज या प्रकारचा कुंभमेळा भरवण्याची आवश्यकता किंवा याचं आध्यात्मिक महत्त्व बघितलं तर कुंभमेळ्यात त्या नदीमध्ये स्नान केल्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो, ही भाविकांची श्रद्धा आहे. लाखो लोकांची श्रद्धा जी आहे ही श्रद्धा त्यांनी त्यांच्या घरापुरती जरूर ठेवावी. पण जेव्हा 20-20 लाख लोक येऊन त्या नदीमध्ये आंघोळ करतील तेव्हा त्या नदीचं पोल्युशन होणार नाही असं आपण कुठल्या आधारावरती म्हणू शकतो? आता मला एक गोष्ट सांगा, मग लाखो लोकांचा इस्तिमा रस्त्यावर येऊन भरवला जातो, मी केवळ हिंदू म्हणत नाही, मी सर्वच धर्मीयांनी आता आपल्या आचरण पद्धतीबद्दल पुनर्विचार करण्याची गरज आहे. कसं असतं की हिंदू धर्म मुळातच संशोधनात्मक कार्य करणार आहे, फ्लेक्झिबल आहे. आवश्यकतेनुसार हिंदू धर्माने बऱ्याच गोष्टी हे केलेल्या आहेत. जर कुंभमेळ्याला विरोध नाही, पण कुंभमेळा ज्या पद्धतीनं आता त्या लोकांचा लोड त्या शहरावरती त्या गावावरती येतोय हे सहन होणार नाहीये. म्हणजे जर पृथ्वीला बोलता आलं असतं, जमिनीला बोलता आलं असतं तर कदाचित ती पृथ्वी माई ओरडून सांगेल की आता बास. म्हणजे जर 1 चौरस मीटर जागेवरती 2 माणसं उभारू शकतात तर त्या 1 चौरस मीटर जागेवरती 20 माणसं उभारायला लागली आहेत. ही चेंगराचेंगरी. मग नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये स्टॅम्पेड झालं होतं, त्यामध्ये 47 भाविकांचा मृत्यू झाला होता. कशासाठी? म्हणजे हे एवढं सगळं करून मिळवायचं काय आहे? आपण आपल्या घरात बसून जर परमेश्वराची आराधना केली, प्रार्थना केली तर देव भेटत नाही का? मोक्ष मिळत नाही का? 2 भाग आहे त्याच्यामध्ये. कसं आहे की घरात बसून मोक्ष मिळतो हा वेगळा मुद्दा. मुळात काही ठिकाणी कर्म चांगलं करा ना, कर्म चांगलं असेल काही ठिकाणी काय गरज आहे? काही ठिकाणी स्थान महात्म्य असतं ना, हिंदू धर्माचं हे पण वैशिष्ट्य आहे ना. तुम्ही घरात बसून म्हणाल की मला ज्योतिर्लिंगाचा आशीर्वाद मिळावा, श्रद्धेने मिळेल तो, पण त्या स्थान महात्म्याचं काहीतरी वेगळं कारण असतं. कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी येत असतो. आत्ताच्या कुंभमेळ्याला जवळजवळ 40 कोटी लोक जगभरातनं विश्वभरातनं येतील. हे हिंदू धर्माचं वैभव आहे. सनातन संस्कृती श्रेष्ठ करतो तुमच्या भावनांचा, तुमच्या श्रद्धेचा. मी त्याची दुसरी बाजू, दुसरे प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित करतोय. कदाचित त्याची उत्तर आता या चर्चेत लगेच मिळणार नाही. नाही, मी आताही उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, कारण नॉट डिबेट. मला काय म्हणायचंय, आता आपल्याला काळानुसार काही गोष्टींचा पुनर्विचार करण्याची वेळ आली एवढं मला वाटतं. म्हणून मी स्थान महात्म्य सांगतो की जो आता प्रयागराजचा घेऊन चालू आपण. प्रयागराजचा कुंभमेळा हा गंगा, यमुना आणि अदृश्य स्वरूपातल्या सरस्वतीच्या तीरावर तिथं भरला जातो, त्या संगमावर भरला जातो. हा संगम घरात तर नाही आणू शकत आपण. त्या ठिकाणी त्याचं महत्व आहे ना, आध्यात्मिक काहीतरी. त्या ठिकाणी स्नान करण्याचं महत्व आहे. आज जर एवढं सगळं असताना आमच्या देशाचे पंतप्रधान व्यस्त नियोजनामधनं तिथे एक दिवस येतात, देशाचे गृहमंत्री तिकडे येतात, ह्याचा अर्थ काहीतरी असेल. आणि गृहमंत्री येतात, पंतप्रधान येतात म्हणून महत्व नाही. तुमच्यासाठी नाही असं अजिबात म्हणत नाही. तुमच्या प्रश्नातनं जे पुरोगाम्यांची भूमिका आहे ना त्याला मी उत्तर देतो याच्यामध्ये, की आज असा नॅरेटिव्ह सेट केला जातो. राम मंदिर बांधण्याच्या पूर्वी आमच्याकडे म्हटलं जात होतं ना, राम मंदिर कशाला पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे. पण आज तेच राम मंदिर जर वर्षाला 2.5 कोटी लोकांना व्यवसाय देत असेल आणि $25,000 कोटी जर पुढच्या 25 वर्षांमध्ये त्यांची त्या ठिकाणावर लोकांना रोजगार मिळून तिथं जर उत्पन्न मिळणार असेल तर आता हे पुरोगामी तोंड का नाही उघडत त्याच्यामध्ये? साहेब, तुम्ही जो मुद्दा मांडताय तोच मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही आता प्रॅक्टिकली विचार करून त्याचं उत्तर दिलं. त्याच्यामध्ये श्रद्धा, त्याच्यामध्ये आमचा देव हे 2 मिनिटं बाजूला ठेवून तुम्ही प्रॅक्टिकली विचार केलात. मला हेच म्हणायचं आहे, असा प्रॅक्टिकल अप्रोच सगळ्यांनी, सर्व धर्मीयातले लोक कधी येतील. पण मला तत्पूर्वी तुम्हाला एक फक्त उत्तर पूर्ण करतो की मी ही बाजू कधी मांडली जाते, मंदिर निर्माण होताना ही बाजू मांडली जाते की मंदिराच्या ऐवजी हॉस्पिटल झालं पाहिजे. पण आता हे पुरोगामी नेमके गेलेत कुठं, की ज्यावेळेस एवढं मंदिर उत्पन्न देत आहे त्यावेळेस बोलत नाहीत. आज कित्येक गावं आहेत
जी मंदिरावरती चालतात. तुमचं तुळजापूर आहे, पंढरपूर आहे, शनी शिंगणापूर आहे, कितीतरी 100% मंदिर आहे. यावेळेस हे तोंड कोणी उघडत नाहीत. आता ह्या कुंभमेळ्याबद्दल सांगतो मी तुम्हाला, की ज्यावेळेस आपण म्हणतो एवढ्या लाखो भाविकांची आवश्यकता काय. मी नास्तिक नाहीये, तुमच्यासाठी नाहीच माझा बोलत मुद्दा आहे. नाही, मी सगळ्यांसाठीच म्हणतोय, हा एक प्राथमिक स्वरूपामध्ये म्हणतोय. अगदी, पण अगदी. मला असं वाटतं की मी जेव्हा माझ्या श्रद्धा जपतो त्याच वेळेला मला काही विज्ञानाचा पण एक दृष्टिकोन असला अगदी, पाहिजे. अगदी. माझी सारासार विवेक बुद्धी पण जागृत असली पाहिजे बरोबर. आणि काळानुसार ज्या काही घटना किंवा गोष्टी बदलत आहेत त्याचं भान असलं पाहिजे. 100%. आणि ह्याचं भान ठेवूनच हिंदू धर्मीय नेहमी विचार करतात. आता या ठिकाणी 4.2 करोड रुपीज त्या ठिकाणी खर्च केले गेले, बरोबर. 4200 कोटी हा, रुपये हा. 4200 कोटी रुपये खर्च केले मागच्या 2019च्या कुंभमेळ्याला. उत्पन्न किती आलं? 1,20,000 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न ह्या कुंभमेळ्यातनं आलं. पण 4,200 कोटी रुपये का खर्च करायचे तिकडे कुंभमेळ्यावर, हिंदूंवर एवढा खर्च करतात? जे प्रश्न विचारणारी मंडळी, तेच मंडळी 2019ला ज्यावेळेस 5,129 कोटी रुपये हज यात्रेसाठी दिले त्यावेळेस कधी बोलत नाहीत. आता मला मुद्दा तुमचा ह्याच्यामध्ये उपस्थित करायचा आहे की ज्यावेळेस एवढे सगळे लाखो भाविक तिकडे येतात, स्थान महात्म्याचं महत्त्व त्या ठिकाणचं आहे, त्या ठिकाणची श्रद्धा आहे लाखो करोड लोकांची. आज एकत्र येणं म्हणजे हिंदू धर्मातलं वैशिष्ट्य काय आहे की साधू संत ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी आपण जावं, त्यांचा सत्संग घ्यावा, त्यांचं ज्ञानार्जन करावं. त्या नदीच्या काठी असण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. गंगा मैया आमच्याकडे म्हटलं जातं. त्या स्थानाला महत्त्व आहे, दान धर्माला महत्त्व आहे. तिथं येऊन साधू संतांचा सत्संग घेणं, त्याचं आध्यात्मिक महत्त्व समजून घेणं, ज्ञानार्जन करणं, ह्या सगळ्या गोष्टी घरात बसून नाही होऊ शकत. त्यासाठी तिकडे येतात सगळे. बरं, हे सगळं आल्याने ज्या व्यावहारिक अर्थाने विचार केला तर आज लाखो करोडो लोकांना व्यवसाय मिळतोय त्या ठिकाणी, अनेकांना हे होतंय. एक वेगळी व्यवस्था आज उत्तर प्रदेश सरकारचं खरंच कौतुक केलं पाहिजे. अर्ध कुंभ असू द्या किंवा पूर्ण कुंभ असू द्या, पूर्ण वेगळी व्यवस्था निर्माण करते. कोणावर लोड येत नाही त्या ठिकाणी. त्यामुळे व्यवस्थितरित्या लोक उलट आनंदाने येतात, दर्शन घेतात, अगदी लाईन लावून दर्शन घेतात त्या ठिकाणी. आणि त्यांना स्वतःच्या इच्छेने जर वाटते आम्हाला जावं तर रोखू कोणाला शकणार आहे आपण? उलट तुम्ही तुमची भूमिका मांडली, त्याचा मी आदर करतो. आता जे म्हणतायत स्थान महात्म्य, मला तुम्हाला विचारायचं आहे की मंदिरात गेल्यानंतर असं वेगळं काय जाणवतं? मी मंदिरात जाऊनच दर्शन घेतलं पाहिजे देवाचं, हा जो तुमचा आग्रह असतो, त्याच्यामागची भूमिका काय? आणि मंदिरात गेल्यानंतर घंटा वाजवावी हे कुठनं आलं? हे आपलं म्हणजे पूर्वापार असलेली ही परंपरा आहे की अलीकडच्या काळात आहे? म्हणजे त्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी एक सांगतो की जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की घरी बसून पण आपण देवाचं दर्शन घेऊ शकतो, त्याचा आशीर्वाद प्राप्त नामस्मरण करू शकतो, 100% करू शकतो. पण कसं असतं की ज्या साधनेचे एक टप्पे असतात. म्हणजे उदाहरणार्थ व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला जर डिग्री घ्यायची असेल तर थेट मी आता डिग्रीच्या कॉलेजला ऍडमिशन घेतो असं म्हणून चालणार. माझा आक्षेप नाही, मला त्याबद्दलचं शंका समाधान करून घ्यायचंय. म्हणजे अमुक ठिकाणच्या देवळात गेल्यानंतरच तिथनं देव जास्त प्रसन्न होतो आणि घरात बसून तुम्ही भक्ती केली तर कमी होतो, असं काही आहे का? तसं अजिबात नाही. फक्त सांगायचं तात्पर्य काय की एका विशिष्ट टप्प्याला जेव्हा मनुष्याची साधना येते तेव्हा तो घरात बसून आणि चराचरामध्ये ईश्वराला पाहू शकतो. जसं आपले संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, की त्यांनी दगडामध्ये पण देव पाहिला. पण त्या टप्प्याला येण्याच्या अगोदर आपल्या हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजा ही वैशिष्ट्य आहे. म्हणजे कसं असतं की त्या टप्प्याला येण्याच्या अगोदर त्याला देव हा स्थूलातून म्हणजे मूर्ती स्वरूपात, चित्र स्वरूपात किंवा अन्य स्वरूपात तो दिसला पाहिजे, तर तो त्याचा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि तो भाव निर्माण झाल्यावर जो सातत्याने त्याची पूजा अर्चा करतो, देवळात जातो, दर्शन घेतो, आरती करतो, त्याच्यातून मग एका टप्प्याला आल्यावर त्याला फक्त मंदिरात देव दिसत नाही तर त्याला सगळीकडे देव दिसायला लागतो. पण ह्या टप्प्याला जाण्यासाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्या हिंदू धर्मात मंदिरांची व्यवस्था आहे. आता मंदिरच का, तर जसं आता सुनीलजींनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणाचं एक वेगळं महत्त्व असतं. जसं आपल्या महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत. तर अनेक ठिकाणी अनेक देवींचे मंदिर आहेत. पण या 3.5 शक्तिपीठांमध्ये जे आपल्या हिंदू धर्मात पुरातन पौराणिक कथा आहे की सतीचं जे प्रेत होतं ते भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राने त्याचे तुकडे झाले आणि त्यातील 3.5 तुकडे आपल्या महाराष्ट्रात या ठिकाणी पडले. तर साक्षात ते शक्तिपीठं तिथे निर्माण झाली आणि त्यामुळे इतर ठिकाणी ज्या मंदिरात आपण दर्शन घेऊ त्यापेक्षा अधिक ऊर्जा, अधिक सात्विकता, अधिक चैतन्य त्या शक्तिपीठांच्या तिथे प्राप्त होतं. म्हणून भाविकांचा ओढा हा त्या शक्तिपीठांकडे अधिक असतो. आता दुसरा टप्पा घ्यायचा तो इतर मंदिरांच्या बाबतीत. आता देवीची मूर्ती किंवा एखाद्या कृष्णाची मूर्ती आपल्या घरात पण आपण ठेवू शकतो, पण घरामध्ये जेवढी सात्विकता निर्माण होत नाही जेवढी त्या मंदिरामध्ये असते. म्हणजे 2-3 गोष्टी असतात. एकतर तिथे सर्व सोयरसूतक असेल किंवा महिलांचा मासिक धर्म असेल, जे काही षोडशोपचार आहे त्याचं पालन केलं जातं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी त्या देवतेचा काहीतरी अंश असेल, त्याच्यामागची काहीतरी कथा असते, त्याच्यामुळे त्या स्थानामध्ये ते देवतेचं तत्व अधिक प्रमाणात आलेलं असतं. आणि ज्यावेळेस तिथे एखादा भाविक दर्शनाला जातो
त्यावेळेस ते तत्व त्याला मिळतं आणि म्हणून त्याला त्याचा अधिक लाभ होतो. म्हणून तो घरात नामजप करण्यापेक्षा मंदिरात जाऊन नामजप करायला प्राधान्य देतो. ही तुमची श्रद्धा आहे की याच्यामागं काही आधार आहे? आधार आहे, 100% आधार आहे. म्हणजे आता थोडंसं मंदिरांचं अजून एक वेगळं वैशिष्ट्य सांगतो की आपलं जसं व्यावहारिक जीवनामध्ये सॅटेलाईट एक काम करतो आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून जे वेव्ज येतात त्या कुठेतरी आपले जे टॉवर असतात मोबाईलचे त्याला ते कॅप्चर करतात आणि मग आपला मोबाईल ऑपरेट होतो. तसंच हिंदू धर्मामध्ये मंदिरांचे कळस हे टॉवरचं काम करतात. म्हणजे ब्रह्मांडामध्ये जे तत्व आहे ईश्वराचं तत्व, ते तत्व खेचण्याचं काम मंदिरांचे कळस करतात. म्हणून तुम्ही बघा मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठापना मूर्तीची करण्याआधी कलशारोहण विधी केला जातो. त्याचं मागचं ते कारण आहे की कलशामध्ये आलेलं तत्व नंतर त्या मूर्तीमध्ये येतं आणि ते भाविकाला प्राप्त होतं. एवढं त्यामागचं सायन्स आहे. याच्या पाठीमागचं विज्ञान. आणि मग घंटा का वाजवायची? घंटा वाजवण्यामागचं सुद्धा एक कारण आहे. म्हणजे आता हल्ली एक चुकीची परंपरा पडली की एक असा गैरसमज समाजामध्ये पसरला आहे की मोठ्याने घंटा वाजवली तर देव जागा होतो. मुळामध्ये देव हा कधी झोपलेला नसतो. अगदी 24 तास 7 दिवस वर्षभर म्हणजे आयुष्यभर तो जागाच असतो, कारण त्याच्याशिवाय ही पृथ्वी सृष्टी चालू शकत नाही. तर घंटा का वाजवायची, त्याच्या मागचं काय शास्त्र आहे? तर ज्यावेळेस घंटा वाजवली जाते त्यावेळेस त्याच्यातून तो नाद निर्माण होतो. त्या नादामुळे भाविक बाहेरून आलेला असतो, तर भाविक बाहेरून येताना त्याच्यामध्ये असंख्य मनामध्ये विचार असतात. ते विचार कमी व्हायला मदत होते आणि त्याचं मन हे ईश्वराशी एकरूप होतं. आणि म्हणून तो नाद त्या ठिकाणी रेझोनन्स जो आहे तो रेझोनन्स मनामध्ये राहावा, निगेटिव्हिटी कमी होते. आणि शास्त्र पण कसं आहे की तो नाद सुद्धा इतका असावा की जो आपल्या कानाला ऐकायला सौम्य वाटेल, चांगला वाटेल. अगदी मोठ्याने घंटा वाजवणं हे सुद्धा धर्मात कुठेही सांगितलेलं नाही. मग ते आरती केल्यानंतर ती आरती घ्यायची किंवा मग ते आता आरतीनंतर महाआरती, हे सगळे तुम्हाला वाटत नाहीत हे फंडे तयार व्हागलेत लक्ष वेधून घेण्यासाठी, पॉलिटिकल काहीतरी मायलेज घेण्यासाठी? महाआरती कशासाठी? आरती केली बास आहे की? कसं आहे आता, म्हणजे अन्य राजकीय पक्षांच्या माध्यमातून कदाचित तुम्ही म्हणतात त्या उद्देशाने हे होत असेल, पण आता मंदिर महासंघाचे जे आता सुनीलजींनी सांगितले की जो सामूहिक आरती हा उपक्रम आता शिर्डीच्या अधिवेशनामध्ये सुरू केलेला आहे, त्याचं मागचं कारण असं की आता अनेक मंदिरांमध्ये आरत्या तर सुरू आहेत. म्हणजे 2 प्रकारची मंदिरं पाहायला मिळतात महाराष्ट्रात की काही मंदिरांमध्ये नित्यनियमाने आरत्या सुरू आहे सकाळ संध्याकाळ, पण काही अशी मंदिरं आहे की जिथे आरतीच होत नाही. अगदी कधीतरी उदाहरणार्थ हनुमानाचं मंदिर असेल तर हनुमान जयंतीला फक्त तिथे पूजा अर्चा होते, महाप्रसाद होतो, बाकी वर्षभर त्या मंदिराकडे कुणाचं लक्ष नसतं. तर 2 प्रकारे आपण भाविकांना आवाहन केलं, मंदिर विश्वस्तांना आवाहन केलं की एकतर ज्या ठिकाणी आरत्या सुरू नाही तिथे आरती सुरू करणं, जेणेकरून मंदिराची पावित्रता टिकून राहील, त्या मूर्तीतलं देवत्व टिकून राहील आणि भाविकांना त्याचा लाभ होईल. आणि ज्या ठिकाणी नियमित आरत्या सुरू आहेत तर त्या ठिकाणी आठवड्यातून 1 दिवस जर 1 तास भक्त भाविक एकत्र आलेत तर सगळ्यात महत्त्वाचं काय होईल तर सगळ्यांचं एकत्रीकरण होईल, विचारांचं आदान प्रदान होईल, आपल्या धर्मासाठी आपण काय करू शकतो याबद्दल चर्चा होईल आणि त्याच्यातून धर्मासाठी काहीतरी विधायक कार्य भविष्यात करता येतील. त्याचबरोबर आज जसं दादांनी सांगितलं की मंदिरांचं एकत्रीकरण काळाची गरज आहे, संघटन आवश्यकता आहे. त्या संघटनासाठी हिंदू राष्ट्राच्या कार्यासाठी परमेश्वराचा त्या देवतेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल, हे त्याच्या मागचं कारण आहे. ठीक आहे, आपला वेळ संपत चाललाय, शेवटच्या टप्प्याकडे येऊया. मला विचारायचंय, अनेक ठिकाणी आता नवनवीन मंदिरं बांधली जात आहेत. त्यातलं राम मंदिर हा एक त्यातला भाग थोडासा सोडूया, कारण ते खूप त्याला जुना इतिहास आहे, वाद आहे, सगळं सोडूया. पण आजकाल गावागावांमध्ये सुद्धा नव्यानं मंदिरं बांधली जात आहेत. त्या मंदिरांच्या बांधणीच्या वेळेला तुम्ही जे काही तुमचं धार्मिक अधिष्ठान, त्याच्यामधले जे काही एक धार्मिक प्रोटोकॉल असतील ते पाळले जातात का हे बघायला कोणी नाही आहे. मग हीच मंदिरं पुन्हा अजून म्हणजे आता 4000 आहेत ती उद्या 5 होणार, 6000 होणार, आणि मग त्याच्यातून बऱ्याचदा ज्या त्या ग्रामीण भागामध्ये 50% वेळेला जे काही वाद निर्माण होतात ते तिथल्या प्रार्थनास्थळांवरून किंवा त्याची विटंबना झाली म्हणून. सो याच्यावरती काहीतरी एक कंट्रोल बॉडी असावी दोन्ही बाजूनं. तुम्ही जेव्हा आता आज जेव्हा मंदिर महासंघ करताय तेव्हा मंदिरांची पण काही आचारसंहिता असली पाहिजे, मंदिरांनी पण काही स्वतःसाठी नियम आखून घेतले पाहिजेत, असा पण कधी काही विचार करताय का? नाही, 100% याच्यावर विचार चालू आहे. जसं फक्त आधीच्या ह्याच्यात त्यांनी जे सांगितलं मंदिरात जाण्याच्या महत्त्वाविषयी, त्याच्यावर खूप मोठं संशोधन चालू आहे. जसं तामिळनाडूमधले एक मन्नम मूर्ती म्हणून एक आहेत, शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी एक टीथ युनिव्हर्सल थर्मल स्कॅनर नावाचं एक उपकरण तयार केलं. म्हणजे मंदिराचं महत्त्व काय असतं, घरात आपण तेच करतो आणि तिकडे गेल्यावर ते केल्याने काय लाभ होतो. तर कित्येक प्रमाणामध्ये मंदिरातला जो आवरा असतो त्या मूर्तीचा कित्येक किलोमीटर असतो. आम्ही ज्यावेळेस या संदर्भात माहिती घेतली त्यावेळेस
माहूरचं आपलं रेणुका देवीचा मंदिरातला आवरा, कित्येक किलोमीटर त्या गडावरती पण बसत नाही एवढा प्रचंड आवरा, एवढी पॉझिटिव्हिटी त्या मंदिराच्या मूर्तीतनं प्रक्षेपित होत असते. आपल्या महालक्ष्मी देवीचंही तसंच आहे त्याच्यामध्ये. तेव्हा मंदिरात गेल्याने त्या पॉझिटिव्ह वेव्ज असतात किंवा पॉझिटिव्हिटी असते, त्याचा लाभ भक्तांना तिथं गेल्यावरच होतो, जो की घरात होत नसतो. हे त्याच्या पाठीमागचे कारण, हे वैज्ञानिक दृष्टीने प्रूव्ह झालंय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मन्नम मूर्ती यांनी शोधून काढलं. देवदेवता जी पॉझिटिव्हिटी देतात ती माणसं का देत नाहीत? माणसं कर्म चुकीची माणसं करतात. का भांडत राहतात, का एकमेकांचे पाय ओढतात, का एकमेकांचा द्वेष करतात? ती पॉझिटिव्हिटी जर आपण एकमेकांबद्दल ठेवली तर या विषयावरती बोलायचीच गरज असणार नाही. मग वक्फ बोर्ड पण नको आणि मंदिर महासंघ पण नको. कारण त्याचं असं आहे की माणसांमध्ये देवत्व आलेलं नसतं. ते देवत्व न आल्याने ह्या सगळ्या भांडणं ह्या गोष्टी चालू असतात. म्हणजे पण प्रत्येक माणसात देवाचा अंश आहे असं तुम्हीच म्हणता. अंश असला तरी तो जागृत पाहिजे ना, त्यासाठी काहीतरी स्वतः प्रयत्न करायला लागतात ना, आणि साधना करायला लागते, उपासना करायला लागतात, दोष असतात, अहम असतो, षडरिपू ठीक आहे. मूळ प्रश्नाकडे येऊया. आता या मुद्द्यांच्या तुमची अशी काही आचारसंहिता तुम्ही ठरवून घेतलेली आहे का? मुळात आता आमचं मंदिर महासंघाचे 2 दिवसाचं अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये आम्ही मंदिर विश्वस्तांची आचारसंहिता याच्यावर एक स्पेशल टॉपिक ठेवलेला होता. मंदिरातल्या पुजाऱ्यांची आचारसंहिता काय असावी याच्यावर आम्ही टॉपिक ठेवलेला होता. त्याचबरोबर मंदिरं बांधताना, हा ड्रेस कोडच्या मुद्द्याकडे पण येतो, मंदिरं बांधताना सुद्धा आता माझा विरोध आहे बघा ड्रेस कोडला. हा ठीक आहे. पण या ठिकाणी मला सांगायचं असं आहे की मंदिराच्या संदर्भात ज्यावेळेस ही सगळी मंडळी बोलत असतात मंदिरं बांधण्यासंदर्भातलं, आमचा स्पष्ट भूमिका आहे मंदिर महासंघाची. तुम्ही एखादी जागा बळगावण्यासाठी अनाधिकृत मंदिर बांधलं असेल तर ते अयोग्य आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. मंदिरांची निर्मिती कशासाठी झाली आहे, कशासाठी करावी. आज मुळात आमचा एक मुद्दा असा आहे की आहेत ती मंदिरं व्यवस्थित करा, बरोबर आहेत त्या मंदिरातनं लोकांना जोडा, भक्तांना जोडा. ह्याच्यावरही विशेष आम्ही टॉपिक तिकडे घेतला होता की भक्तांना, विशेष करून युवक वर्गांना मंदिराशी कसं जोडता येईल याविषयी चर्चा मंथन झालेलं, त्याचं सगळं सांगितलेलं त्या ठिकाणी. असं जागा बळगावण्यासाठी किंवा विशिष्ट हेतूने मंदिरं बांधू नये, त्याने काय भगवंताची कृपा कोणावर होणार नाही याच्यामध्ये. त्यामुळं सगळ्या प्रकारच्या परवानग्या घेऊन आवश्यक ती सगळी कागदपत्र पूर्ण करूनच करावं, ह्या मुद्द्याशी आम्ही सहमत आहोत. राहतो मुद्दा ड्रेस कोडचा, की ड्रेस कोड मंदिरात सुरू करणं. आज मंदिर महासंघाच्या वतीने मी आपल्या सगळ्या श्रोत्यांना सुद्धा सांगतो की जवळजवळ 800 मंदिरांमध्ये आपण ड्रेस कोड लागू केला, इन्क्लुडिंग शृंगेरीचं पीठ असेल. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की आता एक 3 आठवड्यापूर्वी न्यूयॉर्क मधल्या श्रीकृष्ण मंदिरात सुद्धा ड्रेस कोड लागू झाला. म्हणजे महाराष्ट्रात नागपूरमधनं सुरू झालेलं अभियान आज न्यूयॉर्कमध्ये पोहोचलेलं. ह्याच्यामध्ये आता मुद्दा हा राहतो की ड्रेस कोड मंदिरात करायचं म्हटलं की काही लोकांना वाटतं की नाही हे नको, कशासाठी बंधनं पाहिजे मंदिरात जाण्यासाठी. पण मला हा प्रश्न या ठिकाणी पडतो की हीच मंडळी, एखादा आमचा वकील कोर्टमध्ये उभा राहिला जजच्या समोर, तर त्या ठिकाणी बँड पाहिजे, कोट पाहिजे. आता कोट नाही घातल्याने काही वकिलाची बुद्धी चालत नाही का? कशासाठी हवंय? नाही, तो नियम आहे इंग्रजांच्या काळापासून आलेला, तो पाळला पाहिजे. जज साहेबांना चालत नाही त्याच्यामध्ये. ICU मध्ये गेल्यानंतर डॉक्टर हिरवा झगा घालतो, तर झगा न घातल्याने काही ऑपरेशन नाही करता येत का त्याला? मला सांगा, तुम्ही जसं उदाहरण देतो तसं मी एक उदाहरण देतो की तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये सलवार कुर्ता घालून या असा ड्रेस कोड जाहीर केला, आपण उदाहरण देतोय, आणि त्याच वेळेला दुसरा एक कोणतरी जीन्स घालून आला किंवा लुंगी नेसून आला, हाफ पॅन्ट घालून आला, त्यामुळं काय फरक पडतो? सांगतो. कसं एक मुळात त्याची भावना, त्याची श्रद्धा, त्याची भक्ती सेम आहे. आणि कदाचित मी आज गोव्यामध्ये आलेलो आहे, मला बीचवरती फिरायला जायचंय म्हणून मी हाफ पॅन्ट बरमुडा घालून आलेलो आहे, आणि त्याच वेळी मला वाटलं की अरे इथं आलो तर एक छान मंदिर आहे, मला हे मंदिर बघायचंय, मला देवाचं दर्शन घ्यायचंय, मला त्या मंदिराच्या स्थापत्यकलेचा अभ्यास करायचा आहे, मला तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, म्हणून मी आलेलो आहे. तुम्ही कोण अडवणार मला? बरोबर, आम्ही देवाचे भक्त आहोत एवढाच मुद्दा सांगतो. आणि ज्या गोव्याचं उदाहरण तुम्ही दिलं, त्या गोव्यातल्या अनेक मंदिरांनी ड्रेस कोड लोक लागू केला, हे पण मी तुम्हाला सांगतो. आता मुद्दा येतो की ड्रेस कोड नेमका आम्ही कशा पद्धतीने लागू केला हे मी स्पष्ट करतो. पहिला, तुम्ही सलवार कुर्ता घालून आला म्हणून किंवा तुम्ही जीन टी शर्ट घालून आला म्हणून आम्ही विरोध करत नाहीये. त्या मुद्द्याला आम्ही ऍक्सेप्ट केलेले काळानुसार. मुळात तुमचा ड्रेस कोड काय अपेक्षित आहे ते सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट आहे, हा, तुम्ही मंदिरात, आता आम्ही पण एवढे हिंदू धर्मीय फ्लेक्झिबल आहोत की आम्ही आता कुठल्या महिलांना किंवा मुलींना नऊवारी साडी घालून या असं नाही म्हणत आहे त्या ठिकाणी, किंवा पुरुषांनी धोतर आणि जब्बा घालून यावं असं नाही म्हणत आहे त्या ठिकाणी. अंग प्रदर्शन करणारं तोकडी उत्तेजक वस्त्र घालून येऊ नयेत. जीन घातली ती 10 ठिकाणी फाटलेली असेल, तुमच्या दरिद्रतेचं दर्शन मंदिरात येऊन कशाला दाखवताय? तुमची उत्तेजकता निर्माण करणारी असेल तर ती आपापल्या घरी. आता मला सांगा, तुम्ही शाळेच्या प्रिमायसेस मध्ये गेल्यावर म्हणत नाही मला आवडीचा ड्रेस माझा जीन टी शर्ट मी घालून जाणार, शाळेने बघावं त्यांचं काय ते. आमच्या मुलांना शाळेत पाठवताना आम्ही युनिफॉर्म मध्येच पाठवतो ना तिकडं. मग मंदिरात येतानाच का अडचण? हा प्रश्न आहे माझा.
मंदिरातले नियम पाळायचं म्हणलं की आम्हाला आमच्या भावना आठवतात, आमचा सामाजिक भान आठवतं, आम्हाला आमचं स्वतःचे वैयक्तिक स्वातंत्र्य आठवतं. ह्याच्यामध्ये प्रश्न हा आहे की तुम्ही समाजात कसं वागावं आणि कुठं काय घालावं ह्याच्याविषयी कुठलं बंधन नाही. ज्यावेळेस मंदिराच्या प्रिमायसेसमध्ये येतात त्यावेळेस तिथले नियम पाळले गेले पाहिजे, जसं तुम्ही व्यवहारात पाळता. आज मला सांगा की विराट कोहलीचं मुंबईमधलं 5 स्टार हॉटेल, एक दक्षिणेमधला तरुण फ्लाईटनं प्रवास करून मुंबईमध्ये येतो आणि त्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाताना त्याला एंट्रीला अडवलं जातं का? तर दाक्षिणात्य वेशभूषा केली, लुंगी बिंगी आमच्याकडे चालणार नाही, तू सुटाबुटात आलं पाहिजे. पबला जाताना तुम्ही तुमचा ड्रेस कोड पाहिजे, ह्याचा ड्रेस कोड तुम्हाला लागतो. बरं, आमचे माननीय पंतप्रधान गुरुवायर मंदिरात जाताना त्यांच्या NSG कमांडोनी सुद्धा स्वतःची सफारी बिफारी काढून त्या ठिकाणी ड्रेस कोड घालून गेले तिकडे. ते त्यांच्या इतकं तर कोणी व्यस्त नाही त्याच्यामध्ये. ते जर नियमांचं पालन करतात तर सगळ्यांनी केलं पाहिजे, हा त्यांनी संदेश दिला त्याच्यामधनं. असं त्यामुळं आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी सांगतो, मंदिर हे पवित्रता स्थान आहे, त्या ठिकाणी पवित्रता बाळगली पाहिजे. तुमच्या मनातला भाव जरी असला तरी समाजात गेल्यावर मग तसं लोकांनी कपडे न घालता फिरल्याने काय अडचण येते असं म्हटल्याने चुकीचं ठरणार आहे का? मग सामाजिक भान आहे ना प्रत्येकाचं. धर्मामध्ये त्यांचे संत महात्मे हे दिगंबर अवस्थेमध्ये फिरतात, ते संतांची मान्यता आहे आणि तो वेगळा भाग आहे, त्यांची अवस्था वेगळी आहे. आणि आमच्याकडे सर्वसामान्य लोक कोणी असं फिरत नाहीत. आमच्याकडे मग नागा साधू सुद्धा आहेत, मग ते चुकीचं असं म्हणणार आहे का आपण? प्रत्येकाची एक परंपरा आहे त्याच्यामधली. पण सामाजिक दृष्टिकोनातनं भान सांभाळत असताना आपण समाजासाठी काय आवश्यक आहे ते पाळलं पाहिजे ह्याच्यामध्ये, आणि त्या दृष्टिकोनातनं हे चाललं पाहिजे. आज हे सगळं करत असताना आमच्या धर्मशास्त्रातले उल्लेख त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे जे विरोध करणारे मंडळी त्यांना मला सांगायचं आहे की ह्या ड्रेस कोडची जसं आम्ही सुरुवात केली त्यास युवा वर्गापासून सगळ्यांनी त्यांना मान्यता दिली आहे. अनेक TV चॅनल न्यूज दाखवल्या, त्याच्या खालच्या कमेंट जर बघितल्या तर युवा वर्गाने सांगितले हे अतिशय चांगले, आम्हाला आवडतंय, आम्ही करणार याच्यामध्ये. बरं, आम्ही काय सांगितलंय की मंदिरात येताना तुम्ही म्हटला तसं फिरायला गेलोय, पर्यटक म्हणून गेलोय, मंदिरात जायचंय, कोणाची अडवणूक किंवा गैरसोय पण झाली नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही मंदिर महासंघाच्या माध्यमातून जो ड्रेस कोड लागू करण्याचं आवाहन केलंय त्याच्यामध्ये हाही मुद्दा सांगितलाय की मंदिराच्या प्रवेशद्वारावरती तुम्ही एक आडदा ओढण्या ठेवा, धोतर ठेवा त्या ठिकाणी, किंवा कापड ठेवा. ज्यांना वाटतं की आम्हाला जायचंय, मुली आहेत समजा, शॉर्ट कपडे घातलेले असेल, तुम्ही त्यांना एक ओढणी पांघरायला द्या, जाताना दर्शन घेऊन येऊ द्या, जाताना जा, पुढच्या वेळेस येताना ते व्यवस्थित येतात त्या ठिकाणी. कोणी शॉर्ट घालून आलेला असेल, धोतर गुंडाळून जाईल त्या ठिकाणी, दर्शन घेईल. तुम्हाला दर्शनच हवं आहे ना, नियमांचं पालन करून घ्या. त्यामुळे या पद्धतीने मागणी आपण त्या ठिकाणी केली, आणि विशेष म्हणजे भाविक भक्तांपासून ते मंदिरांपर्यंत सगळ्यांनी याचं स्वागत केलेलं. हिंदू जनजागरण समिती, त्यात जनजागरण हा जो शब्द आहे ना, तो कशासाठी आणला तुम्ही? कोणकोणत्या बाबतीत जनजागरण करण्याची वेळ आलेली आहे किंवा करताय? म्हणजे आता हिंदू जनजागृती समितीची स्थापना होऊन 22 वर्ष पूर्ण झाली. 2002ला आपलं कार्य. जनजागरण कधी? जेव्हा निद्रिस्त असतात त्यांच्यासाठी. कोणत्या बाबतीत आता आपण निद्रिस्त झालो असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे एकंदरीत आता जर आपण विचार केला भारत देशाचा, तर भारतामध्ये हिंदूंना, जसं मगाशी दादांनी सांगितलं तसं हिंदूंसाठी हिंदुस्थान असायला पाहिजे होता स्वातंत्र्यानंतर. दुर्दैवाने तो झाला नाही आणि परत त्याच्या सेक्युलर शब्द घातला गेला. आणि आज जर देशातल्या हिंदूंची स्थिती पाहिली तर ह्या सेक्युलर शब्दाचं पांघरून आम्हीच पांघरलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, या सेक्युलर शब्दामुळे आम्ही आमच्या धर्मपरंपरापासून दूर चाललेलो आहोत. म्हणजे आम्ही कपाळावर नाम लावायचं सोडलं, आम्ही जय श्रीरामच्या घोषणा द्यायच्या सोडल्या, आम्ही आमच्या परंपरांचं पालन करणं सोडलं. आणि म्हणून आज युवा पिढीमध्ये हिंदू धर्म म्हणजे बुरसटलेल्या विचारसरणीचा, असं एक चुकीची विचारसरणी निर्माण झालेली आहे. आणि याचा सगळ्यांचा अर्थ काय होतोय, तर हिंदू हा धर्माच्या बाबतीत निद्रिस्त आहे, धर्माच्या बाबतीत तो साक्षर नाही. आणि म्हणून आज हिंदू समाजाला धर्माच्या बाबतीत साक्षर करणं, धर्माच्या बाबतीत जागृत करणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून हे जनजागृतीचा विषय एकच जोडतो. हिंदूंना धार्मिक दृष्टीने जागृत करण्यासाठी जनजागृती शब्द आहे. NCRBच्या रिपोर्टनुसार 10 लाख मुली आणि महिला लव जिहादला बळी पडल्यात, त्यांना जागृत करण्यासाठी आमचं हिंदू जनजागृती समिती जनजागरण शब्द आहे. 18,25,000 लोकांचं दरवर्षी ईसायांद्वारे धर्मांतरण होतं, त्यासाठी आमचा जनजागृती शब्द आहे. 4 लाख मंदिरं सरकारच्या ताब्यात येते, पुन्हा भक्तांच्या ताब्यात मिळावी, यासाठी आपलं जनजागृतीचा शब्द आहे. हिंदूंमध्ये हिंदुत्वाच्या दृष्टीने जागृती झाली पाहिजे, ह्यासाठी जनजागृती शब्द आहे. आणि या देशामध्ये बहुसंख्य 80%हून अधिक हिंदू समाज असताना जगाच्या पाठीवर एकही हिंदू राष्ट्र नाही, त्या हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी जनजागृती शब्द आहे. पिंडे पिंडे मतर भिन्ने, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी, जीवनधारा वेगळी, जगण्याची तत्व वेगळी. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे की आपण माणूस आहोत. असं म्हणतात, पृथ्वीवरती माणूस उपराय. परमेश्वर निसर्गानं एक प्रचंड सुंदर अशी पृथ्वी तयार केली, त्याच्यावरती सजीव आले, त्याच्यातनं माणूस आला, मग माणसानं हळूहळू जात धर्म पंथ सगळं सुरू केलं. पण मुळात आपण माणूस आहोत ही भावना जर आपण सगळ्यांनी जागृत ठेवली तर मला वाटतं
आज हिंदू धर्माची व्याख्या हे सांगतायत, पण मला असं वाटतं कोणताच धर्म एकमेकांच्या मध्ये भांडण लावण्याचा, एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा, एकमेकांचा द्वेष करण्याची शिकवण देत नाही. तथापि मला असंही वाटतं की माणसं किती आपापल्या क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करत असतात, तशी ही मंडळी वर्षानुवर्ष जे आपलं जगण्याचं एक उद्दिष्ट किंवा जगण्याचं एक ध्येय घेऊन हे झपाटून काम करतायत, त्यांची ती विचारधारा आहे. त्यांची विचारधारा नेमकी काय आहे, त्याच्यामागचं शास्त्र काय आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी आज या दोन्ही मान्यवरांना आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं होतं. मंदिर महासंघाची आणि हिंदू जनजागरण समितीची दोघांची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये सुनील घनवट आणि दुसे साहेब दोघंही तुम्ही आलात, याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.